स्मिता प्रशांत बच्चा, मी युगंधरा फाउंडेशनची संस्थापिका आहे. सर्वात पहिले तर मी छाया पाटील मॅडम, विजय सर आणि त्यांच्या मिसेस यांचं खूप मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आज आम्हाला ही संधी दिली आजच्या मेडिटेशनच्या कोर्सची, मिड ब्रेन कोर्सची. त्याचा म्हणजे जीवनामध्ये किती फरक होईल हे तर मी पुढचं नाही, पण आज मला जो बदल दिसलेला आहे हा खूप पॉझिटिव्हली आहे. आपण जीवनामध्ये काय काय म्हणजे जे काही पास्टमध्ये घडलेलं असतं आणि चांगल्या गोष्टी, म्हणजे आज मी ऑब्झर्व केलं की जेव्हा मेडिटेशन करताना की आपण चांगल्या गोष्टी कोणत्याच, जे जीवनामध्ये भरपूर चांगल्या वाईट दोघं घडत असतात, पण चांगल्या गोष्टीचं स्टोरेज कमी असतं, पास्ट जे वाईट घडलेलं असतं त्याचं स्टोरेज जास्त असतं. आणि आज आपण जे काही वाईट गोष्टी घडलेल्या होत्या त्या माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि मग त्यावेळेला सरांनी सांगितलं की ते आता तुम्ही त्यांना एक फॉर्म्युला दिला आहे, कट कट कट, आणि तो याच्या पुढे आम्ही तोच इम्प्लिमेंट करणार आहोत. आणि त्यांच्याकडनं इतकं शिकायला मिळालं की नेहमी पॉझिटिव्ह राहा, आपण पॉझिटिव्हच राहायला पाहिजे. जे काही घडलेलं आहे ते काहीतरी चांगल्यासाठीच घडलेलं असावं आणि त्याच्यानेच आपली प्रगती होती, ह्या उद्देशाने आम्ही हे केलं. आणि जे थर्ड सेक्शन होतं आईविषयी, खरं तर आपण नेहमी आईची कृतज्ञता कुठेच मानत नाही, व्यक्त होत नाही, पण आता आपण ह्या निमित्ताने का होईना आपल्यासाठी आईने काय काय केलेलं आहे याचं आज कुठेतरी आम्ही डोळे बंद करून मेडिटेशन करताना ते जे फील केलं तर तेव्हा खरंच वाटलं की आपणही आईला कुठेतरी थँक्स म्हटलं पाहिजे. पण संसाराच्या दृष्टीने किंवा संसार चालवत असताना आपण मोठे झालेलो तर ते इतके मोठे होऊन जातो की आपण आईला विसरत चाललेलो किंवा लांबचे. पण आजपासून ठरवलेलं आहे की आईला रेग्युलर फोन करेल, आईसाठीही वेळ काढणार. जेव्हाही माहेरी जाईल तेव्हाही आपण आपल्याच संसाराच्याच हे बिझी असतो किंवा आपल्याच रुटीन आणि आपणच असतो, आपणच हा शब्द असतो. एक कुठेतरी मी माझ्या जीवनामध्ये आता आईला एक जागा देणार आहे आणि मी जेव्हाही माहेरी गेली तर आईसाठी वेळ काढून त्यांचं कृतज्ञता व्यक्त करून पर्सनली व्यक्त करणार आहे. आज तर मी थँक्स म्हटलं आणि आजपासून मी खरंच एक संकल्पना करणार आहे की नेगेटिव्ह कधीच विचार करायचा आणि जीही गोष्ट घडली तिला पॉझिटिव्हलीच घ्यायचं आणि जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचारांचा काय फायदा होतो हे आजच आम्ही फील केलेलं आहे. त्यामुळे मी खरं मनापासून आशिष सरांचं, छाया पाटील मॅडमांचं आणि खास पुण्यावरून सरांसोबत मॅडम आलेले आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद करते की आज आम्हाला यांनी संधी दिली. आपण लहान मुलांना नेहमी शिकवत असतो, पण मोठ्यांना कोणीतरी शिकवलं आणि ही गोष्ट नक्की माझ्या संसाराला, माझ्या मुलांनाही त्या गोष्टीचा फायदा होईल. त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त केले. थँक्यू.